आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी कालच जाहीर केली। या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आदी मान्यवरांचा समावेश आहे। उर्वरित उमेदवारांची यादी येत्या काही दिवसातच जाहीर केली जाईल। पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेल्या सगळ्या उमेदवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या एका पोस्टमध्ये अभिनंदन केलं आहे। गेल्या काही वर्षांमधली आपली उत्तम कामगिरी, स्वच्छ राज्यकारभार आणि विकासाची फळं गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठीची आपली बांधिलकी या बळावर आपण आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जात आहोत। मला खात्री आहे की यावेळीही पूर्वीपेक्षा जास्त बहुमतानं लोक आपल्याला निवडून देतील। त्यामुळे लोकांची स्वप्न आणि आशा आकांक्षा पूर्ण करण्याची एक संधी आपल्याला पुन्हा मिळणार असून विकसित भारत निर्माण करण्याच्या अभियानात ते एक मोठं पाऊल असेल असं पंतप्रधानांनी नमूद केलं। पक्षाच्या लक्षावधी कार्यकर्त्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कार्यकर्त्यांचे आभारही मानले।